देवी सतीचे पिता होते. दक्ष प्रजापती हे ब्रह्माचे पुत्र होते. एक पुत्रांपैकी पुत्र होते. तर महादेवांचं लग्न सतीशी झालं होतं, देवी सतीशी झालेलं होतं. पण दक्ष राजा हे महादेवांना बिलकुल पसंत करायचे नाही. त्यांना ते बिलकुल आवडायचे नाहीत. तर महा दक्ष प्रजापतीने एक फार मोठं यज्ञ ऑर्गनाईज केलं होतं. तिकडे सगळ्या देवांना बोलवलं गेलं, सगळ्या ऋषी मुनींना बोलवलं गेलं. पण त्यांनी दक्ष राजांनी महादेवांना बोलवलं नाही. या कारणामुळे देवी सती फार व्यथित झाली. त्यांना असं वाटलं की हा तर सरळ सरळ माझ्या माझ्या पतीचा, माझ्या देवाचा अपमान आहे, माझ्या पतिदेवचा अपमान आहे. हा मी बिलकुल सहन करू शकत नाही. आणि त्या रागात त्यांनी त्याच यज्ञाच्या आगीत अग्निकुंडामध्ये आत्मदहन केलं. हे महादेवांना माहिती पडतं की सतीने असं केलं, तर ते एकदम क्रोधित होतात. त्यांचा क्रोध आकाशाला जातो. ते ठरवतात की ते दक्ष राजाला सोडणार नाहीत, दक्ष प्रजापतीला सोडणार नाहीत. तर ते आपल्या जटेतून वीरभद्राचं निर्माण करतात, जो अति पॉवरफुल असतो, अति हे ताकदवर असतो. आणि ते आदेश देतात वीरभद्राला की जा, दक्ष राजाचा यज्ञ संपव आणि त्याचे साम्राज्य सगळं उजळून टाक. त्याप्रमाणे वीरभद्र जातात. तिकडे सगळे देव पण असतात आणि दक्ष राजा पण असतो. तर ते यज्ञ जो असतो ते सगळा फिसकुटून टाकतो आणि सगळे देव पण त्या वीरभद्राच्या समोर सरेंडर करतात, कारण फार पॉवरफुल असतो वीरभद्र. हे सगळं झाल्यानंतर महादेव तिकडे येतात आणि सतीची जळलेली बॉडी ते उचलून घेऊन निघतात. ती सती अशाच परिस्थितीमध्ये देवी सतीला बघून तर ते एवढे क्रोधित होतात, ते शिवतांडव करावं लागतात. शिवतांडव म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ एंटायर युनिवर्स. त्याच्याने सगळे देव दानव सगळे घाबरतात. असुर नसूर सगळे घाबरून जातात की आता काय खरं नाही, वाटतं सगळी सृष्टी संपून जाईल. तर सगळे देव भगवान विष्णूंकडे जातात. भगवान विष्णू बोलतात की नाही, मी काहीतरी करतो. तर ते जेव्हा तांडव करत असतात, तसं आपल्या सुदर्शन